काकू तुम्ही स्वयंपाक करत असाल तर मी नंतर येते. शकू, आज काय खास बेत? आज जयच्या आवडीचं सगळं करणार आहे. अरे वा, छान छान. काकू सुखी राहा. काका बाहेर बसले असतील ना, त्यांच्याही पाया पडू नका. काका, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही हेच लग्न ऑफिसमध्ये सगळ्यांपासून लपवलं, त्यामुळे आम्ही तुम्हालाही नाराज केलं. पण काका, लवकरच असा दिवस येईल जेव्हा आम्हाला आमचं नातं कोणापासूनही लपवावं नाही लागणार. आमच्यामुळे कोणीही दुखावलं नाही जाणार. पण त्यासाठी आम्हाला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. काका, तुम्ही आमच्याशी बोलला नाहीत तरी आम्हाला माहिती आहे. तुमचे आशीर्वाद कायम आमच्या सोबत आहेत आणि आई पुढे असतील. अहो, ऐकलत का? माझी श्रवण शक्ती चांगली आहे. उगाच मोठ्यान बोलून मला बहिरेपणाची जाणीव करून देऊ नकोस. श्रवण शक्ती चांगली आहे, पण आजूबाजूचं भान नसतं ना, म्हणून सांगते मोठ्यांदा. मी जेवण करून ठेवलंय टेबलावर, जेवून घ्या. मी जरा बाहेर जाऊन येते. कुठे? सारखे प्रश्न आणि संशय. नाही, मी म्हटलं आज वाढदिवस आहे ना, तर आमंत्रण द्यायला जात असशील. स्वभावाला औषध नाही हेच खरं. अहो, लताच्या मुलीला ताप येतोय 2 दिवस, म्हणून तिला बघायला जाते जरा. आता हेही जर का तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही चला बरोबर. लताला सांग मुलीची काळजी घे. हो, पण हे डबडं जरा बाजूला ठेवा आणि वेळेत जेवून घ्या. आणि हो, मी जरा जेवण जास्तीच केलंय. जेवून घ्या. बघते मी. तुम्ही या आत्या. पप्पा, तुम्ही